सर्वात प्रथम आपण गॅसच्या मंद आचेवर एक कढई किंवा जाड तळाचे भांडे ठेवूया। त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालूया। यामध्ये किसलेले गाजर घालून 5 ते 6 मिनिटांसाठी आपण परतवून घेऊया। हे लाल गाजर सर्वात प्रथम आपण धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यावरची साल काढून ह्याला किसून घ्यायचे आहे। आता ह्या गाजराचा रंग हा केशरी झाला आहे। यामध्ये आपण अर्धा लिटर साई सकट दूध घालूया। आता मोठ्या आचेवरती हे गाजर आपल्याला दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। आता झाकण लावून 2 मिनिटांसाठी आपण वाफ काढून घेऊया। अजूनही दूध आटले गेले नाही आहे। आपण गॅसची आच मोठी करूया आणि हे दूध आटवून घेऊया। आता हे बघा, हे दूध चांगले आटले आहे। आता आपण यामध्ये 250 ग्राम गूळ घालूया। गूळ हे तुमच्या चवीनुसार आहे। मी इथे 1 वाटी किसलेला गूळ घातला आहे। दूध पूर्णपणे आटल्यानंतरच गूळ घालायचा आहे, नाहीतर दूध फाटू शकते। आता मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे। आता हे मिश्रण गूळ घातल्यामुळे पातळ झाले आहे। आपल्याला हे सतत ढवळत घट्ट करायचे आहे। आता यामध्ये आवडीनुसार काजू आणि बदामचे तुकडे घालूया। अजूनही हे मिश्रण पातळ आहे। आपण झाकण लावून याला 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया। आता हे मिश्रण थोडेसे घट्ट झाले आहे। यामध्ये आपण बेदाणे घालूया। आता गॅस बंद करून अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घालूया। आता हा गाजरचा हलवा आपण चांगला ढवळून घेऊया।